अध्यक्ष महाराज, आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये एसपीच्या माध्यमातून आता परवा झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल बंटी, सगळ्यांवर येणारा ही वेळ आणि हे सगळ्यांनी सभागृहाच्या सगळ्या आमदारांनी आपण लोकांनी समजलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना सांगण्यात आलं की जे उमेदवार आमच्या विधान परिषदेचे होणार होते त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले। खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावर एक अज्ञात महिलेने छेडखानीची तक्रार केली असं पोलीस अधीक्षक सांगत होते आणि पोलीस अधीक्षकांनी सांगून त्यांना पहिले त्या आमचे नरेश ईश्वरकर म्हणून आहेत त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं। मोहाडीच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या पीआयनी त्यांना सांगितलं की तुमच्यावर अशी तक्रार आहे, तुम्ही एसपीला भेटायला जा। एसपीला भेटायला ते जात होते तर खासदार मोदी आमचे भेटलेत, खासदारांना ते घेऊन गेलेत आणि खासदारांनी विचारलं की तुम्ही कशासाठी बोलावलं, खासदार होते तर त्याच्यामुळे तो म्हणले की मी नाही बोलावलं। अध्यक्ष महाराज, त्याच्यानंतर या मोहीम तुमच्या पोलीस अधीक्षकांनी तुमच्या वर्धा जिल्ह्यात होतेच, ते तुम्हाला त्यांचा प्रताप नरुल हुसेन नावाचे जे आहेत महाप्रतापी, ते तुम्हाला चांगला अनुभव आहे त्यांचा, त्यांनी हा चांगला अनुभव आहे। हा यांचा गेम होणार होता। हा तेच महान प्रतापी ज्याचं सरकार असते त्याच्या बाजूने असतात ते, आता तुमचं सरकार आहे म्हणून तिकडे बाजूला आहे। त्यांनी काय केलं की अध्यक्ष महाराज, त्यांना 1 तारखेला एक समजपत्र पाठवलं नरेश ईश्वरकरांना आणि त्यांना समजपत्र पाठवून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं। त्या दिवशी लास्ट डेट होती फॉर्म भरायची, पण तरी सुद्धा वकिलाच्या माध्यमातून एक पत्र त्या ठाणेदाराला पाठवण्यात आलं उमेदवारांनी आमच्या, त्यांनी वकिलाकडून उत्तर दिलं आणि उत्तर दिल्यानंतर ते गेले नाही पोलीस स्टेशनमध्ये, ते फॉर्म भरायला आलेत। 1 तारीख लास्ट डेट होती। त्याच्यानंतर 3 तारखेला, कारण की 4ला विड्रॉल होता, हे एसपी 150 पोलीस घेऊन त्याच्या घरावर, नरेश ईश्वरकरांच्या घरावर पोहोचले। रात्री ही घटना घडली 11:30 वाजता। त्याच्या घरावर गेले, हे बाहेरच होते, उमेदवार होणार होते म्हणून ते फिरत होते। काही पोलिसांनी आम्हाला, राज्यमंत्री महोदय आम्हाला सांगितलं, मी मग त्यांना ईश्वरकरांना फोन केला, त्यांना सांगितलं की तुम्ही घरी जाऊ नका, कारण की यांनी एकदा कब्जा घेतला तर त्या तुमच्या पोलीस याच्यातून काही आम्हाला काढता येणार नाही, आणि म्हणून मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे या। मी त्यांना घेऊन भंडाऱ्यावरून मी माझ्या गावाला रात्रभर त्यांना ठेवलं। अध्यक्ष महाराज, रात्रभर त्याला तपासत राहिले हे लोक। आता मला सांगा राज्यमंत्री महोदय, तुम्ही तो बसलेल्या, ते तुमचे ग्रामीणचे राज्यमंत्री इथं नाही आहे, रामभाऊ जागेवर बसा। त्यांनी आता आपण एक सरकारचं धोरण आहे, GR आहे की अशा अज्ञात प्रकरणामध्ये, अज्ञात तक्रारीवर कुठली कारवाई केली जात नाही। आता तुम्ही अज्ञात याच्यावर एका महिलेनं, आणि मला ते सांगतात की मला वरतून आदेश आलेत, मला वरतून आदेश आलेत। अध्यक्ष महाराज, वरतून आदेश आले म्हणजे काय, तुम्ही आदेश दिले होते? तुम्ही कोणाच्या इशाऱ्यावर, पोलिसांच्या दबावावर विरोधकांना दाबायचा प्रयत्न करता या राज्यात? मग तुमच्याकडून कायदा सुव्यवस्थेचं काय, आम्ही काय अर्थ लावला पाहिजे, काय अपेक्षा केल्या पाहिजे की तुम्ही विरोधकांना पोलिसांच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न करताय? काय कारवाई करणार, काय चौकशी करणार, त्याचं मला उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज।